पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ति, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथातील 3 क्रमांकाच्या श्लोकाचा आपण मागील वेळेस विचार करत होतो। आंधे मांधे पटत्वेषु नेत्रधर्मेषु चैकदा, संकल्पयेन मनः श्रोत्र त्वग आदौ योज्यता मिदम। दृग्दृश्य विवेक हा जो आहे याच्या मागे आपणा सर्वांना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की विवेक हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण की विवेक हा शब्द जो आहे तोच मुळात परमार्थाला कारणीभूत आहे। परमार्थ जर करायचा असेल तर विवेक लागतो, आणि विवेक जर नाही तर परमार्थ होत नाही। व्यवहारामध्ये सुद्धा विवेक लागतो, परंतु व्यावहारिक विवेक आणि पारमार्थिक विवेक याच्यामध्ये फरक आहे। अधिक विवेक हा कशाचा करावा हाही मोठा प्रश्न आहे। विवेक हा दृक आणि दृश्य यांचा करावा असं आपल्याला दिसतं। दृग्दृश्य विवेक असा हा ग्रंथ आहे। दृक म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय यांचा विचार करत 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 त्यातला दृक आणि दृश्य यामधील सार असार याचा आपल्याला विचार करणं अपेक्षित आहे। जेव्हा आपण सुरुवातीचा श्लोक पाहिला त्याच्यामध्ये आपण हे लक्षात घेतलं की सर्वप्रथम रूप हे दृश्य आहे, आणि या रूपाला पाहणारा जो डोळा आहे किंवा लोचन हे दृक आहे। सर्वप्रथम हे लक्षात घेणं गरजेचं आहे, कुठलाही बाह्य पदार्थ हा कधीही दृक होत नाही। मागील चिंतनामध्ये आपण त्याचा विचार केलेला आहे। कुठलाही बाह्य पदार्थ हा दृक होत नाही। बाह्य पदार्थ हे दृश्यच आहे, आणि त्यांना पाहणारा डोळा हा तरी दृक सुरुवातीला वाटतो, परंतु जेव्हा विवेक हा शब्द येतो तेव्हा आपण या बाह्य पदार्थांचा आणि डोळ्याचा विचार केला की हे लक्षात येतं की डोळा हा दृक या कक्षेत आहे। जरी असं वाटलं सुरुवातीला तरी सुद्धा जेव्हा आपण त्याच्या मागे जातो, मागे जाऊन विचार करू लागतो, तेव्हा हे लक्षात येतं की आपल्या मागे असलेला जो मन नावाचा एक भाग आहे किंवा मन नावाचं जे अवयव आहे, या मनाच्याकडून जर आपण विचार करायला लागलो तर हा डोळा दृक राहत नाही, मग हा डोळा दृश्य होऊन जातो। म्हणून या ठिकाणी अंधमांदे पटत्वेषु नेत्रधर्मेषु चैकदा, एकच असलेल्या डोळ्यामध्ये अंधपणा, मंदपणा, पटत्व असे अनेक जे विकार किंवा अनेक रचना या डोळ्यामध्ये दिसतात, या सर्व एकाच डोळ्यामध्ये दिसतात। आणि जेव्हा तुम्ही या पाहाल किंवा जेव्हा तुम्ही हे जाणाल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की हा डोळा दृश्य आहे। आता पाहणं या शब्दाचा अर्थ आपल्याला डोळ्याने पाहणं असंच लक्षात येतं, परंतु पाहणं हा शब्द जाणणं या रीतीने पण घेण्यात येतो। म्हणून आपण जेव्हा डोळ्यामध्ये असलेले अशा अनेक प्रकारचे भेद लक्षात घेऊ, या डोळ्यामध्ये असलेले विविधता आपण अशी लक्षात घेऊ, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की डोळा हा दृक होऊ शकत नाही किंवा डोळा हा दृक नाही आहे। डोळा हा दृश्य आहे। जेव्हा डोळा दृश्य ठरतो तेव्हा कोणीतरी दृक असणं अपेक्षित आहे, आणि रूप काही दृश्य होऊ शकत नाही। रूप काय दृक होऊ शकत, रूप हे दृक होत नाही। डोळा हे दृश्य झालेलं आहे जर आपण डोळ्याचा विचार करू लागलो तर। मग डोळा दृश्य झाला आणि रूप तर काही दृक होत नाही, म्हणून मग त्याच्या मागे कोणीतरी दृक असला पाहिजे, आणि तो जो दृक आहे तो म्हणजे मन। मन हे दृक आहे। आता मनाच्या पुढे डोळा हा एक इंद्रिय आहे, म्हणून डोळा हा झाला दृश्य आणि मन हे झालं दृक। परंतु मग डोळा म्हणून एखाद्या मनुष्याला वाटेल की फक्त हा एकच डोळा की काय, म्हणजे फक्त डोळाच घ्यावा का काय? कारण डोळा हा जो विषय आहे, या डोळ्याकडे जर विचार केला तर आपण डोळ्याच्याच पॅरललमध्ये, डोळ्याच्या समांतर बाकीचे अजून 4 इंद्रिय आहेत। त्याच्यामध्ये श्रोत्र, त्वक, रसना आणि घ्राण हे 4 इंद्रिय आहेत। म्हणून
श्रोत्र तौग अद्दो अशा शब्दांनी बाकीच्या इंद्रियांनाही दाखवलेला आहे. म्हणून फक्त डोळ्याने पाहणारे विषय नव्हे, तर पंच ज्ञानेंद्रियाने आपण जे विषय भोगतो हे विषय सर्व दृश्य आहेत या इंद्रियांना. पण इंद्रिये सुद्धा दृश्य आहेत. म्हणजे फक्त डोळा दृश्य असं नव्हे, तर श्रोत्र सुद्धा दृश्यच आहे. म्हणजे जसं डोळ्यामध्ये दोष असतात, अंधत्व मंदत्व, तसेच श्रोत्र इंद्रियामध्ये सुद्धा दोष आहेत. कारण श्रोत्र इंद्रियामध्ये सुद्धा काही दोष नाहीत असं नाही. म्हणजे कमी ऐकू येणे, जास्त ऐकू येणे, अशा प्रकारे जसं डोळ्यात दोष आहेत तशाच प्रकारचे, डोळ्यात जसे भेद आहेत तशाच प्रकारे या श्रोत्र इंद्रियामध्ये सुद्धा भेद आहेत. तसेच रसना इंद्रियामध्ये सुद्धा भेद आहे. तसेच त्वग इंद्रियामध्ये, घ्राण इंद्रियामध्ये सुद्धा भेद आहेत. अशा प्रकारे पंच ज्ञानेंद्रियामध्ये जे भेद आहेत, या भेदामुळे त्या भेदांना आपण जर जाणलं, त्या भेदांना आपण जाणू शकलो, तर आपल्याला या इंद्रियांना दृश्य करता येईल. किंवा जेव्हा आपण त्यांना जाणतो तेव्हाच ते इंद्रिय दृश्य होतात. आणि जो दृश्य पदार्थ असतो त्या दृश्य पदार्थाला पाहणारा, जाणणारा कोणीतरी असला पाहिजे. आणि तो जाणणारा जो कोणी आहे त्याला आपण या ठिकाणी मन असं म्हणतो. म्हणून मन हा शब्द या श्लोकामध्ये उत्तरार्धामध्ये आलेला आहे. एक मन जे दृक आहे, हे दृक असलेलं मन या पंच ज्ञानेंद्रियाला जाणतं. आणि पंच ज्ञानेंद्रिये पंच विषयाला जाणतात. पंच विषयाच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या पलीकडे जगामध्ये काही विषय नाही. शब्द स्पर्श रूप रस गंध यांना जाणणारा जो भाग आहे तो म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांचा. पंच ज्ञानेंद्रिये हे दृक तेव्हाच ठरतात जेव्हा तुम्ही शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांमध्ये अडकून राहता. जोपर्यंत या विषयामध्ये आपण अडकून आहोत तोपर्यंत आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय हे दृकच आहेत, जरी आपण विचार केला असला तरी. पंच विषयांपासून आपण जोपर्यंत परागमुख होत नाही, पंच विषय आपल्याला फार आवडतात सर्वांनाच, त्यामध्ये काही नवल नाही. परंतु या पंच विषयांपासून आपण परागमुख झाल्याशिवाय, पंच विषयांवर आपल्याला निग्रह केल्याशिवाय, मग हे पंच विषयावर निग्रह कसा करावा, तर योग मार्गाने त्याचा निग्रह करता येतो किंवा ज्ञान मार्गाने सुद्धा त्याचा निग्रह होतो. ज्ञान मार्गाने निग्रह करण्यासाठी त्या विषयामधले दोष जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला त्याच्यामध्ये रस राहत नाही. या विषयांमधले दोष लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला त्या विषयांमध्ये रस राहत नाही. विषय पंच ज्ञानेंद्रियाला भोगतात येतात, भोगलेही जातात, परंतु त्याच्यामध्ये रस राहत नाही. आणि विषयामध्ये जर रस असेल तर नक्कीच पंच ज्ञानेंद्रिय सदैव आपल्यासाठी दृकच राहणार आहेत. म्हणून मन हा दृक होण्याचा विषय इथे येत नाही. आता आपल्याला मन हे दृक आहे आणि पंच ज्ञानेंद्रिय आणि त्याच्या पुढे असलेले पंचविषय माझ्यासाठी दृश्य आहेत असं प्रत्येकाने स्वतःच ठरवू नये. पण स्वतःच ठरवायचं असेल तरी फार मग त्याला अधिकार लागतो. आपल्याला खात्री पाहिजे की आपलं असंच आहे. परंतु बऱ्याच वेळा साधकांचं काय होतं की त्यांना असं वाटतं नाही आपलं म्हणजे काय, आपण रममाण नाहीये, आपण काय यांच्यामध्ये गुंतलेलो नाही असं वाटतं. आणि मग साधक कसाही वागायला असो. तर असं जर झालं तर त्या साधकाची दुर्गती होते. तो दुसऱ्या नको त्या दिशेने निघून जातो आणि मग त्याला जे अपेक्षित फल आहे तिथपर्यंत कधीही पोचता येत नाही. अशी तुमची गती होऊ नये किंवा कुठल्याही साधकाची गती होऊ नये. प्रत्येक साधक हा या आतमध्ये असलेल्या दृककडे पोचावा आणि त्याच्या पुढे असलेले सगळं दृश्य त्याला विवेकाने जाणता यावं, हा आपला उद्देश आहे. या ग्रंथाच्या पाठीमागचा उद्देश जो आहे तो खरा दृक जो आहे तो शोधण्याचा आहे आणि खरं दृश्य काय आहे हे जाणण्याचं आहे. म्हणून दृक आणि दृश्य हे दोन्ही पदार्थ कळणं यालाच विवेक असं म्हणतात. आणि जोपर्यंत आपण क्रमाने मागे जात नाही तोपर्यंत आपल्याला दृक कळत नाही. तुम्हाला जर ठामपणे दृक माहीत असेल तर तुम्हाला वाटेल तसे तुम्ही जगू शकता, तुम्हाला कोणाचा नियम नाही. परंतु जर तुम्हाला दृक माहीत नसेल तर मात्र तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून प्रगती करणं अपेक्षित आहे. आता आपण जर पंच विषयांमध्ये गुरफटलेलो असू, आता जर आपल्याला बाह्य प्रपंचामध्ये मजा वाटत असेल तर आपल्याला मन हे दृक नाही. आणि मन जर दृक असेल तरी सुद्धा मन हे काही काळापुरतच आपल्याला दृक आहे. म्हणजे जेवढा वेळ विचार करतो तेवढ्या काळापुरतं. बाकीच्या काळामध्ये मात्र आपल्याला मन हे दृक नाहीच. आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय हे दृक आहेत आणि पंच विषय हे आपल्यासाठी दृश्य आहेत. आणि जोपर्यंत आपण पंच ज्ञानेंद्रियांना दृक ठेवतो, पंच विषयांना आपण जोपर्यंत दृश्य पाहतो तोपर्यंत आपल्याला स्थूल प्रपंचामध्ये पुन्हा जन्म आणि मरण घ्यावाच लागतो. पुन्हा जन्म मरण यायला कारणच मुळात ते आहे. म्हणून तुम्हाला जर बाह्य विषय, बाह्य संसार ह्याच्यामध्ये फार मजा वाटत असेल, रममाण होण्यामध्ये बरं वाटत असेल तर समजून घ्या की आपल्याला या परमार्थाचा आतमध्ये जाण्याचा अधिकार अजून आलेला नाही. तो अधिकार कसा मिळवावा, त्यासाठी काय केलं पाहिजे हे शोधावं लागेल.
परंतु जोपर्यंत आपण या बाह्य विषयांपासून परांगमुख होत नाही, या बाह्य प्रपंचामध्ये आपल्याला जोपर्यंत बरं वाटतं तोपर्यंत आपल्याला मन नावाचा दृक कळण्याचा अधिकार नाही. मन हा एक फक्त प्रतिनिधी आहे. मन म्हणजे बुद्धी, बुद्धी म्हणजे अंतःकरण, चित्त, अहंकार. हे अंतःकरण जे आहे त्यालाच आपण एकार्थवाचक शब्दाने म्हणजे एकाच शब्दाने आपण जर बोलायचं ठरलं तर, म्हणजे एकच शब्द त्यासाठी वापरायचा ठरला तर मन हा शब्द वापरण्यात येतो. म्हणून मन या शब्दाने दृक सांगितलेलं आहे. आणि मन हे दृक तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही पंच ज्ञानेंद्रियामधले भेद पाहता. एकाच इंद्रियामध्ये असलेले अनेक भेद जेव्हा तुम्ही जाणता तेव्हा ते दृश्य होतात. म्हणून या ठिकाणी मन या इंद्रियाने, मन ह्या आतमध्ये असलेल्या इंद्रियाने त्याच्या बाहेर असलेले श्रोत्र, त्वग, रसना, घ्राण आणि नेत्र अशा या 5 इंद्रियांना जाणलं, त्यांच्यातले भेद जाणले, म्हणून मन दृक ठरलं. आणि तुम्ही तसं मन दृक करा. आणि तसं जर तुम्हाला मन दृक करायचं असेल तर तुम्ही रूप, शब्द, स्पर्श, रस, गंध यांच्यातून बाजूला व्हा. असा हा क्रम आहे. आणि हे जेव्हा आपण करू तेव्हा तो खरा विवेक आहे. आणि एकदा का तुम्हाला मन दृक झालं ठामपणे मन दृक झालं की मग पंच ज्ञानेंद्रिय हे दृश्य राहतात आणि पंच विषय हे दृश्य राहतात पण दुय्यम होतात. असं आपण मागील वेळेस विचार केलेला आहे. ते दुय्यम होतात. मग दुय्यम पदार्थाला किंमत व्यवहारातही नसते. व्यवहारामध्ये सुद्धा दुय्यम जो असतो त्याला एवढी किंमत नसते. प्रथम जो आहे, प्राथमिक जो आहे त्याला किंमत असते. दुय्यमला दुय्यमच किंमत असते. म्हणून मग पंच विषयाला एवढी किंमत राहत नाही. पंच ज्ञानेंद्रियाला किंमत येते. पंच ज्ञानेंद्रियाला किंमत आली म्हणजे कशी येते? फक्त दृश्य म्हणून. मग इंद्रियांवर लक्ष राहतं. मग इंद्रियांना कसं आपण इंद्रियाविषयी काय करावं असं वाटायला, या इंद्रियांचं काय करावं असं वाटायला. जसं एखाद्याच्या डोळ्यासमोर सदैव घरच असेल, म्हणजे घर नावाचं रूप विषय असेल, मग ह्या घराला कसं ठेवू असा त्याचा साहजिकच विचार राहतो. सदैव त्याचे इंद्रिय काय विचार करतात? सदैव त्याची इंद्रिय हा विचार करतात हे घर मी कसं ठेवू. कारण रूप या विषयामध्ये तो अडकलेला असतो. म्हणून मग घराला असा कलर लावला पाहिजे, तसा लावला पाहिजे, घराला असे पडदे लावले पाहिजे, घराची अशी व्यवस्था केली पाहिजे, तशी केली पाहिजे. अशा प्रकारे तो रूप या विषयामध्ये गुरफटून राहतो. कारण त्याचं लक्ष त्याच्यावर आहे. त्याचप्रमाणे पंच ज्ञानेंद्रियांकडे जर लक्ष गेलं तर पंच ज्ञानेंद्रियांना कसं ठेवू असा तो विचार करू लागतो. म्हणजे या इंद्रियावर त्याचं लक्ष जातं आणि इंद्रियांना कसं ठेवायचं याचा त्याचा विचार सुरू होतो. ज्याप्रमाणे इंद्रिय आहेत पंच ज्ञानेंद्रिय, तसेच पंचकर्मेंद्रिय आहेत. पंचकर्मेंद्रिय सुद्धा त्याप्रमाणेच आहेत. पंचकर्मेंद्रियांच्या पुढे पंचकर्मेंद्रियाचे 5 विषय आहेत. अशा प्रकारे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांचे 10 विषय, या 10 विषयांकडे त्याला दुय्यम रीतीने पाहिलं जातं आणि प्राथमिक रीतीने, प्रथम रीतीने त्याच्या इंद्रियांवर लक्ष जातं. जोपर्यंत तो मनावर येत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. मनावर आलं पाहिजे. आणि मन म्हणजे काय? मन म्हणजे संकल्प. इथे या ठिकाणी असा शब्द वापरलाय, संकल्प येन मनः. संकल्प येन मनः. आता मनाचा संकल्प, आता वास्तविक विचार केला की मनाने संकल्प करावा का विकल्प करावा, तर मागच्या ठिकाणी जर आपण विचार केला, मागील अभ्यासामध्ये जर आपण पाहिलं, अनेक वर्ष आपण जो अभ्यास केला या अभ्यासाकडे जर आपण पाहिलं तर मन या शब्दामध्ये आपल्याला 2 अर्थ दिसतात. एक म्हणजे संकल्प, एक म्हणजे विकल्प. या ठिकाणी संकल्प हा एक शब्द वापरलेला आहे. संकल्प येन मनः श्रोत्र त्वग आदो योजतामिदम. योजतामिदम म्हणजे योजना करणं. योजना केलेली आहे कशाची? या इंद्रियांची. हे कोणी केलं? हे करायला कारण कोण आहे? यांचा द्रष्टा कोण आहे? कारण द्रष्टा हा कधीही दृश्याचा व्यवहार करत असतो. कारण द्रष्ट्याशिवाय दृश्याचा व्यवहार होत नाही. म्हणजे काहीतरी करणारा कोणीतरी असावा लागतो. म्हणजे त्याचा प्रमुख कोणीतरी असावा लागतो. मग यांची योजना करणारा कोण आहे? पंच ज्ञानेंद्रियांची योजना कोणी केली? ज्याने कोणी केली असेल तो दृक आहे. पंच ज्ञानेंद्रियांची योजना करणारा जो कोणी आहे त्याला मन असे म्हणतात. मनाच्या संकल्पावर पंच ज्ञानेंद्रिय तयार होतात. मनाचा संकल्प जर नसेल तर पंच ज्ञानेंद्रिय तयार होत नाहीत, पंचकर्मेंद्रिय तयार होत नाहीत. पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय तयार होण्यासाठीच मुळात संकल्प लागतो. संकल्पाशिवाय कधीही हे इंद्रिय तयार होत नाही. आता तो संकल्प आपण पूर्वीच केला आणि तयार झालं, त्याला आता काय करू शकत नाही. आपण कधीतरी संकल्प केला आणि तो संकल्प पूर्णत्वास गेला, पण संकल्प केलाच होता. मग आपण संकल्प केला होता की आपल्याला मनुष्य देहामध्ये पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मिळतील आणि मग त्या इंद्रियांद्वारे आपण पंच ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, पंचकर्मेंद्रियांचे 5 विषय भोगू, असा संकल्प कधीतरी केला म्हणून तो फलीभूत झाला आणि आपण हे शरीर घेऊन फिरतो आहोत. आपल्याला जो संकल्प करण्याची सवय होती ती संकल्प करण्याची सवय आजची थोडीच आहे. अनंत जन्मांपासून आपण संकल्प केले की आपण काय करूया,
पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियांची योजना करू. का? यांची योजना का करावी? कारण त्यांच्या मार्फत आपल्याला पंच विषय भोगता येतील, त्यांच्या मार्फत हे विषय भोगता यावेत म्हणून त्यांची योजना. आणि त्यांची योजना ज्याने केली त्याला म्हणतात मन. कारण मनाचा संकल्प हे सगळ्याला कारणीभूत आहे. कारण संकल्प हेच जगात सृष्टी चालवायला कारणीभूत आहे. संकल्परहित जेव्हा मन होतं तेव्हा फार फायदा होतो. पण संकल्परहित मन होत नाही, कारण अनंत जन्म आपण संकल्प करत आलो. आपल्या आतमध्ये असलेलं मन जे आहे ते जागा झाल्यापासून झोपेपर्यंत काहीतरी संकल्प करत राहतं. मी असं करेन, मी तसं करेन, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, यासाठी मला हे इंद्रिय वापरलं पाहिजे, त्यासाठी ते इंद्रिय वापरलं पाहिजे. आणि हे इतकं सहज आहे, इतकं सहज आहे की त्याला सांगावंच लागत नाही. ही योजना इतकी सूक्ष्म आणि सहज आहे की मनाने निर्माण केलेले हे इंद्रिये, मनाने या इंद्रियांची योजना ज्या ज्या विषयांसाठी केली त्यांतून होणाऱ्या ज्या क्रिया आहेत ते इतक्या सहज आहेत की आपल्याला त्याचा थांगपत्ताच लागत नाही की नक्की कसं चाललं. म्हणजे जेव्हा तुम्ही मला पाहताय डोळ्याने तेव्हा मनाचा संकल्प तिथे असल्याशिवाय पाहू शकत नाही. तुम्ही काही बोलायचं ठरवलं तर मनाचा संकल्प असावा लागतो. बऱ्याच वेळा आपल्या मनाने आपण विचार न करता फटफट बोलून टाकतो. पण असं जरी दिसत असलं तरी सुद्धा मनाने आतमध्ये संकल्प अत्यंत वेगाने झालेला असतो. कुठलाही विषय आपण जेव्हा भोगतो तेव्हा त्याच्या आधी मनाने तो संकल्प केलेला असला. मनाने जर संकल्प केला नाही तर कुठलाच विषय भोगताच येत नाही. पंच ज्ञानेंद्रिय कामच करू शकत नाही जर मनाने संकल्प केला नाही. म्हणून संकल्प येणं मना, संकल्प मनाचा हाच इंद्रियांना चालवायला कारणीभूत आहे. म्हणजे इंद्रियाला चालवणारं कोण? इंद्रिय स्वतः चालू शकत नाही. मनात जर संकल्प नसेल तर इंद्रिय चालत नाही. तुमचं मन जर समजा स्वस्थ नसेल, मनाने संकल्प केला नाही आता जेवायचंच नाही तर जेवण होतच नाही. मनाने संकल्प केला जेवायचं तर जेवण करतोच मनुष्य. म्हणजे हे संकल्पावर अवलंबून आहे. तुम्ही जेवावं की नाही जेवावं, म्हणजे रसना इंद्रियाने काही खावं की नाही खावं हे कोणावर अवलंबून आहे? रसना इंद्रियावर अवलंबून नाही, मनावर अवलंबून. लोकांना हे कळत नाही. लोकांना असं तोंडाला चरबट आहे त्याला खायला लागते काय? नाही, त्याला नाही, त्याच्या मनाला खायला लागतं. मनाला खायची इच्छा असते म्हणून रसना इंद्रियाच्या मार्फत रस खातो. म्हणजे वास्तविक जर विचार केला तर एखादा रस जेव्हा खाल्ला जातो तेव्हा तो मनासाठी असतो. आपल्या मनाला खाण्याची इच्छा असते. आपल्या मनाच्या द्वारे नाही, मन हे इंद्रियांच्या द्वारे रस नावाचा विषय खातो. कुठलाही विषय जेव्हा मनुष्य घेतो किंवा कुठलाही जीव घेतो तेव्हा त्याच्या मागे मनाचा संकल्प असतो. मनाचा जर संकल्प नसेल तर कुठलंही इंद्रिय कामच करू शकत. तुमचे पाय इथपर्यंत चालत का आले? पाय चालत आले का मनाने चालायला लावलं पायांना? मनाने चालायला लावलं. तुम्हाला तुमच्या पायांना इथपर्यंत आणलं कोणी आणलं? कोणी आणलं? मनाने आणलं. आता काही काही मनुष्याचे पाय चांगले धडधाकट असतात, मस्त असतात एकदम. पण त्याला जर म्हटलं गिरनार पर्वत चढ तर तो म्हणतो नाही बाबा मला काय जमायचं नाही. का? चांगला असतो, धष्टपुष्ट मस्त असतो, काही त्याला काय होत नाही. काय चढून गेला गिरनार पर्वत तर काही होणार नाही, पण तो काही जात नाही. का? आणि काही काही असे असतात की आता म्हणजे 100 पायऱ्या तरी वर जातील का नाही शंका असते, पण ते म्हणतात नाही थांब जरा मी जाऊन, आणि जाऊन येतात ते. म्हणजे आपल्याला शंका असते जाणारच नाही का, त्याची डॉक्टरकडे तपासणी केली तर डॉक्टर पण म्हणतात जाऊ नको, पण तो जाऊन येतो त्याला काहीच होत नाही. मनाचा संकल्प, या मनाच्या संकल्पामध्ये इतकी ताकद आहे, अख्खं सृष्टी त्याच्यावर चालते. मग मनाचा संकल्प आणि विकल्प, आता विकल्प शब्द ते घेतलेलाच नाही म्हणून आपण त्याला बाजूला ठेवूया. कारण जे लोकांना पटत नाही किंवा आपल्याला पटत नाही त्याला विकल्प म्हणतात. आपण जे काही करतो हा संकल्प असतो, आणि आपला संकल्प ज्याला ज्याला पटतो तो संकल्प, आणि ज्यांना पटत नाही त्यासाठी तो विकल्प. म्हणजे आहे खरा संकल्पच. म्हणजे चोराने चोरी करणं हा त्याचा संकल्प आहे, पण ज्याच्या घरात चोरी होती त्याला तो त्याचा विकल्प वाटतो. म्हणून संकल्प एकच आहे, पण त्याचा विकल्प हे अंग कशासाठी आहे? कारण कोणाला तरी ते भोगावं लागतं दुर्दैव त्याचं म्हणून, किंवा त्याला त्याचा वाईट भोग होतो म्हणून तो विकल्प ठरतो, आणि ज्याला चांगला भोग होतो त्याला तो संकल्प ठरतो. तर संकल्प जे आहे हे संकल्प केल्याशिवाय तुमचे पाय चाललेले नाही. आता तुमचे पाय तुम्ही इथे आला त्या मनाने ठरवल्याशिवाय आलेले नाहीत, हे तर क्लिअरच आहे, हे तर उघड आहे. मग तुमचे पाय कुठे जातील? कुठे जावेत तुमच्या पायाने? पाय जसं एक इंद्रिय आहे तसं तुमच्या हाताने काय करावं, पायाने कुठे चालावं, हाताने काय घ्यावं द्यावं,
त्वग इंद्रियाने कशाचा स्पर्श करावा, रसना इंद्रियाने काय खावं, डोळ्याने काय पाहावं, कानाने काय ऐकावं, हे शरीर कुठे जावं, हे कोणावर अवलंबून आहे? मनावर अवलंबून आहे. मग कुठे जातात जगातले? आपण जगाकडे जर बघितलं तर जगातले आपण शरीरांचा विचार करायला लागलो तर मन जे आहे ते मनावरून आपल्याला ते लक्षात येत नाही, पण मनाने शरीर हलतं हे नक्की. मनाने शरीर हलतं. मग शरीर जेव्हा हलतं तेव्हा ते जातं कुठे? मन संकल्पयेन मनः श्रोत्र तवग आद्यो योज्यतामिदम, ह्यांची जी रीत दिसते वागण्याची, या शरीर जी हलताना दिसतात ही त्याच्या आतमध्ये असलेल्या मनाच्या प्रभावामुळे हलतात किंवा मन त्यांना हलवतं. मग काही लोक कुठे जातात? देवळात जातात, काही लोक प्रवचनाला येतात, काही लोक तमाशाला जातात, काही लोक कीर्तनाला जातात, काही लोक नाटकाला जातात, काही पिक्चरमध्ये जातात. प्रत्येक जण कुठे जातो? जगातल्या प्रत्येक जणांचं तुम्ही शरीर जे हलतात हे फक्त हलण्याचा विचार करा, मग तुम्हाला लक्षात येईल याचं मनात काय. शरीर हलतं त्यावरून लक्षात येतं की याचं मन काय. म्हणजे रज, तम आणि सत्व या तीनपैकी याचं काय आहे. संसाराची ओढ असेल, संसारामध्ये गोडवा वाटत असेल तर समजायचं हे रजवाले आहेत. संसारामध्ये पाप करावं असं वाटत असेल तर समजा हे तमवाले आहेत. आणि संसार आणि पाप हे करू नये असं वाटत असेल तर समजा हे सत्व आहे. हे साधं गणित आहे एकदम. म्हणून तुमचं मन जे आहे हे मन तर मला काही सांगता येणार नाही, पण तुमची शरीरं जी हलतात त्याच्यावरून लक्षात येतं की याचं मन काय. आणि जशी जशी याची सूक्ष्मता यावी लागते तेव्हा मन स्पष्टच व्हायला लागतं, फारच स्पष्ट होतं. मग काही काही लोक काय करतात? शरीर लपवतात, कळूच देत नाही महाराजाला कुठे गेला आणि कुठे आला. त्याने काय होतं? त्यांना कळलेलं असतं. महाराजाला कधी कळतं? शरीर दिसलं तर कळतं की याच्या मनात काय. काही शरीर जे आहे, तुम्हाला जरी तुमचं शरीर स्थिर वाटत असलं तरी तुमचं शरीर हलतंय. तुमच्या शरीराचा एक वेग आहे. हा वेग तुम्हाला साधारणपणे कोणाला लक्षात येत नाही, पण जशी सूक्ष्मता येते तसं तसं शरीर जरी स्थिर असलं तरी त्या शरीरामध्ये जो वेग असतो तो लक्षात येतो. आणि तो जो वेग असतो तो इंद्रियांचा असतो. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांच्यामध्ये होणारा जो बदल आहे क्षणाक्षणाला, अत्यंत वेगाने हा होणारा बदल जर एखाद्याला लक्षात आला तर त्याला त्याचं मन लक्षात येतं. मग तुम्ही बसलेले दिसतात आणि महाराजही बसलेले दिसतात, तुम्हाला वाटतं महाराजाला काहीच कळत नाही. म्हणजे मला नव्हे, मी दुसऱ्या म्हणजे असे असतात असं सांगतोय, नाही तर तुम्हाला वाटत मीच तो आहे. घाबरू नका, मला काही कळत नाही. तर असे महाराज असतात की त्यांना काय कळतं? शरीर पाहतात. शरीर पाहिल्यानंतर शरीर तसंच आहे, पण इंद्रियांमध्ये चळवळ सुरू असते. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांच्यामध्ये काय होत असते? त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त ऍक्सेस, सगळ्यात जास्त उघड काय आहे? डोळे. म्हणून एखाद्याच्या डोळ्यात पाहिलं की लगेच कळतं हा कोण आहे काय, बरोबर. म्हणून डोळ्याला डोळा मिळवण्याची ताकद शक्यतो नालायक माणसात नसते. आणि काही इतके नालायक असतात की सहज डोळ्याला डोळे मिळवतात, त्यांचा विषय नाही. पण साधारण माणसाची गोष्ट डोळ्याला डोळे कोणी मिळू शकत नाही. किंवा ज्यावेळेस नालायकपणा करतात तेव्हा डोळ्याला डोळे मिळू शकत नाही, बाकीच्या वेळेस डोळ्याला डोळे मिळू शकतात, नाही का? असं असतं. म्हणजे डोळे हे उघड आहे ते साधारण माणसालाही कळतं, पण साधूचं तसं नाही. साधूच्या समोर विषय स्पष्ट झाल्यामुळे काय होतं? एखाद्याने डोळे जरी मिटले, नवे एखादा अमेरिकेत जरी असला, शरीर पण पाहायची गरज नाही पडत काही वेळेस. काही वेळेस म्हणण्यापेक्षा जर साधूची तेवढी उच्च पातळी असेल तर साधूला एखादा अमेरिकेत बसलेला मनुष्य तिथे काय करतो इथे लक्षात येऊ शकतो. आणि तुम्हाला तशी उदाहरणं दिसतील की तो काय करतो हे लक्षात यायला. असो, हा काय आपला मार्ग नाही, पण माहिती म्हणून तुम्हाला सांगतो मी. त्यामुळे जगात दोघांना फसू नये. फक्त कोणाला फसू नये? दोघांना फसू नये. एक म्हणजे कोण? साधू. स्वतःला फसू नका. तुम्ही स्वतःला फसवलं नाही ते साधूला फसवतच नाही. स्वतःला फसवलं की साधूला फसवणारच आहात, कारण तुमचा स्व हा साधू लिंक करत असतो. लिंक म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी लक्षात येते, त्याला कॅप्चर करत असतो सहज. म्हणजे ते काही त्याच्यामध्ये काही असं विशेष नसतं. आणि सगळ्या साधूमध्ये असेल असं नाहीये, प्रत्येकाला त्याची घेणं देणंच असेल असं नाहीये. परंतु हे लक्षात घ्या की जेव्हा शरीर हलतं, न हलता सुद्धा हलतं. कसं हलतं? शरीर तर स्थूल भाग आहे. हे शरीर काय आहे? हे स्थूल भाग आहे. पण या शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय हे सूक्ष्म आहेत, ती दृश्य आहेत. कोणाला? मनाला. मनाला जर ती दृश्य आहेत, मनाला जर ती दृश्य आहेत तर मनाला ती दिसली पाहिजे. दुसऱ्याचं जाऊ द्या, म्हणजे साधू दुसऱ्याचं जाणू शकतो, आपल्याला कमीत कमी आपल्या स्वतःचं तरी लक्ष द्यावं. दुसऱ्याचं जाऊ द्या,
मग तुमच्या शरीरामधले तुमच्या इंद्रियांचं मला लक्षात नाही आलं तरी चालेल. तुमचे इंद्रिय काय चळवळ करतायत, शरीर जरी स्थिर राहिलं तरी तुमच्या इंद्रियांचं नाही कळलं तरी चालेल, पण माझ्या इंद्रियांचं तरी मला कळावं. म्हणजे माझे इंद्रिय तरी मला काय व्हावेत, दृश्य व्हावेत. आणि ते दृश्य व्हावेत यासाठी त्याच्यातले भेद लक्षात घ्या. या ठिकाणी भेद का सांगितलेत? तुम्ही म्हणा हे भेद कसे सांगितले, अंधमांद्यपटत्वेषु, हे असे भेद का सांगितले? इंद्रियांमधल्या भेदांवर जर लक्ष केलं तर इंद्रिय लक्षात येतात, कारण भेद रूपाने ते इंद्रियच आहेत. म्हणून मनाने इंद्रियामध्ये, दुसऱ्याचे नाही, आपल्या इंद्रियांमधले भेद जाणावे, पाहावेत. त्या भेदांना जर आपण जाणू लागलो तर आपलं मन आपल्याला लक्षात यायला लागतं. म्हणजे मन हे दृक व्हायला लागतं. मन दृक आहेच, पण आता राहिलेलं नाही ना, म्हणून इंद्रियांमधले भेद लक्षात घ्यायचे. काय होतं या डोळ्यामध्ये, काय होतं सर्व इंद्रियांमध्ये, काय बदल होतो हा पाहायला लागा. जेव्हा तुम्ही इंद्रियांतले बदल पाहू लागाल तेव्हा तुमचं मन दृक व्हायला लागेल. मनाचा दृकपणा स्पष्ट व्हायला लागेल. इंद्रियांमध्ये बदल होतात आणि हे आपल्याला कळतं, ते नाही कळत असं नाहीये. आपल्या इंद्रियात काय बदल होतात हे आपल्याला लक्षात येतात, पण बऱ्याच वेळा आपलं विषयांमध्ये एवढे रस असतो की इंद्रियांमधल्या बदलाशी घेणं नसतं. आपल्याला जिलेबी खाण्यामध्ये इतका इंटरेस्ट असतो की रसना इंद्रियाला जिलेबीमुळे तळमळ 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 होते, याच्याशी काय घेणं नाही. जिलेबी खाल्लीच आपला विषय संपला. अलग लक्षात, बाकी काय घेणं नाही. रसना इंद्रियामध्ये काय गोंधळ झाला हे पाहण्याचे आपल्याला घेणं नाही, कारण आपलं लक्ष कशावर आहे, जिलेबीवर आहे. आपलं लक्ष जिलेबीवर आहे, म्हणून रसना इंद्रियाशी घेणं देणं नाही आपल्याला. आपलं लक्ष विषयांवर आहे, म्हणून आपल्याला इंद्रियांमधले भेद लक्षात येत नाही. आणि इंद्रियांमधले भेद लक्षात येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही जेव्हा केव्हा या इंद्रियातले भेद, म्हणजे अंधमांद्यपटत्वेषु नेत्रधर्मेषु चैकदा, या नियमाप्रमाणे सर्व इंद्रियांमध्ये, हे तरी फक्त प्रतिनिधी म्हणून आहे, सर्व इंद्रियांमधले जेव्हा भेद आपण लक्षात घेऊ, त्याच्यातली विविधता लक्षात घेऊ, तेव्हा हे सर्व दृश्य होतील. आणि हे दृश्य झाले की त्यांना पाहणारा, जाणणारा कोणीतरी असला पाहिजे, आणि तो जो कोणी आहे तो आहे मन. हे मन जे आहे, हे मन संकल्प करतं आणि यांची योजना करतं. या मनाशिवाय हे इंद्रिय हलत नाही. मन जर बाजूला केलं तर इंद्रियांना हलताच येत नाही. मग काय या इंद्रियाचं करायचं? इंद्रियांना हलण्यासाठी मन पाहिजे, इंद्रियांना हलण्यासाठी शरीर नाही. शरीर तर हे काय आहे, शरीर तर त्याच्या पुढे आहे. स्थूल शरीर हे इंद्रियाच्या पुढे आहे, कारण इंद्रिय हे सूक्ष्म आहेत. स्थूल शरीर हलण्यासाठी इंद्रिय पाहिजेत, आणि इंद्रिय हलण्यासाठी मन पाहिजे. रूप पाहण्यासाठी इंद्रिय, एखाद्याला चांगलं रूप आहे पण ह्याला डोळेच नाही. बहिऱ्या पुढे गाणं गायलं तर उपयोग काय? आंधळ्यासमोर रत्नाचे ढिगारे ओतले काय कळणार काय? कोणापुढे काय द्यावं, नाही का? विषय जर समोरच्याला फार मोठा असेल पण त्याच्याकडे इंद्रिय नाहीत, म्हणजे एखाद्या पुढे अत्यंत सोन्याच्या मोहरा अनेक ठेवून दिल्या किंवा मोती ठेवले, माणिक ठेवले, पण त्याला डोळे नाही, त्याला काय कळायचं? बाहेऱ्या माणसाला जर चांगलं एकदम चविष्ट गाणं ऐकवलं, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे राग, ताल, सूर सगळं नीटनेटकं आहे, अशा प्रकारचं जर एखादं गाणं ऐकवलं तर उपयोग काय? उपयोग होत नाही. म्हणजे यावरून हे लक्षात घ्या की विषय कळण्यासाठी इंद्रिय लागतात. इंद्रिय जर असतील, बरं इंद्रियाचं जसं आहे त्याही पेक्षा पुढे इंद्रिय कळण्यासाठी मन लागतं. म्हणजे मन जर नसेल तर इंद्रिय नाही, इंद्रिय जर नसतील तर भोग नाही. विषय भोगण्यासाठी इंद्रिय पाहिजेत, शरीर पाहिजे, आणि इंद्रिय शरीर असण्यासाठी मन पाहिजे. मनाशिवाय हे येत. मग जसं मन तसं इंद्रिय आणि तशी शरीर तयार होत. आता आज तर आपण या मनुष्य देहामध्ये आहोत, पूर्वी आपण वेगवेगळ्या देहांमध्ये होतो. का? कारण आपलं मन तसं होतं. मन जर कुत्र्याचं असेल तर पुढचा जन्म कुत्र्याचा ठरलेला आहे. मन जसं असेल तसा स्थूल शरीर मिळतं आणि तशीच इंद्रिय असतं. कशामुळे काय होतं हे लक्षात घ्या. मन जसं असेल त्याप्रमाणे स्थूल आणि सूक्ष्म शरीर असतं. सूक्ष्म शरीर म्हणजे मनाच्या पुढचा भाग. आता हे मन कसं असेल? मग हे मन एखाद्याला जर अभक्ष्य करावं वाटत असेल, अभक्ष्य खावं वाटत असेल तर त्याच्या तोंडाला खावं वाटतंय का? एखाद्याला अभक्ष्य खावं वाटतं, त्याच्या तोंडाला खावं वाटतं का मनाला खावं वाटतं? मनाला खावं वाटतं. मग त्याचं मन अभक्ष्य खाणारं आहे तर पुढील जन्म त्याचा कसला आहे? त्याचा पुढचा जन्म कसाचा होईल? आणि आपण अशांच्या सोबत राहिलो तर आपला जन्म कसला होईल?
म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी फक्त माहिती म्हणून सांगत असतो. तुम्ही आभक्ष खाल्लं तरी मला काही घेणं नाही, पण माहिती म्हणून लक्षात घ्या की जसं मन असतं तसंच इंद्रिय काम करतात. इंद्रियांवरून आपल्याला मन ओळखता येतं, उलट करून चालेल. म्हणजे लोकांचं शरीराची हालचाल पाहून त्याचं मन सांगतायत, आणि त्याचं मन जे आहे त्या मनाप्रमाणेच त्याला पुढे तसा भोग होणं अपेक्षित आहे, म्हणून त्याला तसा ध्येय मिळणारच आहे. एखादा कुत्रा होतो, डुक्कर होतो, मांजर होतो, साप होतो, हिंस्त्र पशु होतो, झाड होतो, का होतो तो असा का होतो पुढे? म्हणजे पुनरावृत्तीमध्ये त्याला ही शरीरं का मिळतात? कारण काय? त्याचं मन तसं आहे. म्हणजे मन ज्याप्रमाणे असेल त्याला पुढचा देह मिळणारच आहे, तुम्ही नाही म्हटले तरी. आणि तुम्ही तसे असाल तर तुम्हालाही मिळणार. एखाद्याचं देवादिकांचं मन झालं तर त्याला देवादिकांचं शरीर, गंधर्वाचं मन झालं तर गंधर्वाचं त्याला देव. तुमचा जसं मन तसं तुम्हाला पुढे जन्म. आणि मन म्हणजे संकल्प, आणि म्हणून संकल्पाही वरी न ये मन. आता संकल्पच नाही म्हणजे मनच नाही. मनच जर नाही तर पुढे पुनरावृत्ती नाही, असा नियम आहे. संकल्पाही वरी न ये मन. इथे दिलेलं आहे संकल्पानेच इंद्रिये, आणि इंद्रियानेच पुढे भोग. आता जो घडला त्याला तर काय बदलू शकत नाही, पण इथून पुढचा विषय आपल्या हातात आहे. आपला विषय काय कोणाच्या हातात आहे? आपलाच आपल्या हातात आहे, दुसऱ्याचा काय आपल्या हातात नाही. आपण फक्त माहितीगार आहोत. म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती काय माहिती देणारी आहे, त्या माहितीचा उपयोग कोण करेल त्याचा उपयोग आहे. आता मला त्याचा उपयोग झाला का नाही असा जर एखाद्याला प्रश्न असेल तर मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे, वाढणारा जो आहे तो वाढतोय ना, आपण खाऊन घ्यावं. नाही तो उपाशी असला तर तुझं पोट भरतंय ना, तुझं पोट भरलं बी झालं. वाढणारा उपाशी मिळाला तर आपल्याला काय हरकत नाही ना, कारण आपलं पोट भरण्याची घेणं देणं आपल्याला. तसं महाराज उपाशी आहे का पोट भरलेला आहे ह्याच्याशी घेणं देणं नसावं, आपलं पोट भरतंय का हे महत्वाचं. म्हणून महाराज मुक्त आहे का नाही घेणं देणं नाही, आपण मुक्त झालो ना काम झालं आपलं. आपलं टार्गेट काय असावं? आपण मुक्त होणे टार्गेट. आणि जर आपण मुक्त होत नसेल तर महाराज मुक्त असूनही उपयोग नाही आणि नसूनही उपयोग नाही. आपलं टार्गेट काय? महाराजांची मुक्तता तपासणं नाहीये. आपलं टार्गेट काय आहे? आपली मुक्तता तपासणे किंवा आपली मुक्ती साध्य करणे. म्हणून या मनाचा संकल्प हाच काय होतो? श्रोत्रतौग आद्यो योजतामिदम. मनाचा संकल्प हेच सर्व इंद्रियांना निर्माण करायला कारण. आणि इंद्रियांची निर्मिती झाली की इंद्रिये कधीच शांत बसत नाही. इंद्रिय कधी शांत बसत नाही. इंद्रियांची धाव आहे. डोळा उघडला की डोळ्याला सांगावं लागत नाही रूप पहा. का म्हणाला होतं आता चल रूप पहा. तुम्ही डोळ्याला असं सांगता का? हां चल आता रूप पहा, असं नाही. तुम्ही एवढं सांगू शकता की हे पाहू नको ते पाहू नको, हे सांगू शकता. हे सात्विक आहे, हे राजसी आहे, तामसी असं त्याला सांगू शकता. कोणाला? डोळ्याला. आपण सांगतो ते. आपण डोळ्याला सांगतो हे चांगलं नाही आहे पाहणं, हे वाईट आहे. मग हे चांगलं हे वाईट वगैरे सगळं हे डोळ्याला आपण सांगतो. आपण म्हणजे मन जे आहे हे सांगतं डोळ्याला हे पाहू नको ते पाहू नको, पण शेवटी मनच. आता मनच जर विचित्र झालं तर मात्र मग डोळ्याचं काय घेणं? म्हणजे डोळ्याला दोष देता येतच नाही, विषयांना दोष देता येत नाही, डोळ्याला दोष देता येत नाही. दोष दोघांनाही नाही. दोष कोणाचा आहे? मनाचा आहे. आता तो दोष आहे का नाही हा भाग पुढे शोधू, तो नंतरचा विषय. पण जे काही सुरू आहे ते एका मनावर. मन हे दृक आहे. मन नावाच्या दृकने त्याचा जो संकल्प आहे या संकल्पाच्या द्वारे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाची उत्पत्ती केली. आणि पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाच्या उत्पत्तीमुळे स्थूल शरीर तयार झाले. जसे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय म्हणजेच जसं मन तसंच स्थूल देह, आणि जसा स्थूल देह तसा भोग. पुरुष असेल तर पुरुषाला पुरुषाचे भोग, स्त्री असेल तर स्त्रीला स्त्रीचे भोग, कुत्रा असेल तर कुत्र्याला कुत्र्याचे भोग, झाड असेल तर झाडाला झाडाचे भोग, गंधर्व असेल तर गंधर्वाला गंधर्वाचे भोग, यम असेल तर यमाला यमाचे भोग. अशा प्रकारे प्रत्येक जसं शरीर असेल त्याला त्याप्रमाणे भोग होतो. आणि ही सृष्टी अशी अखंडपणे चाललेली, अव्याहतपणे हा विषय सुरू आहे जगामध्ये. आणि जेव्हा मन मात्र वैराग्यवान होतं, नाही मनाला जेव्हा विवेक होतो तेव्हा त्या मनामध्ये वैराग्य तयार होतं.
मनाने वैराग्य धारण करावं काय? मनाने वैराग्य धारण करण्यासाठी आधी मनाला विवेक करावा लागतो. मनावर वैराग्य जर निर्माण व्हायचं असेल तर पहिल्यांदा मनाने काय करायला पाहिजे? विवेक करायला. कशाचा? तुम्ही मनावर तर या पहिल्यांदा मनावर आले की मग मनाने विवेक करणं, मग विवेक आहे. हा विवेकच सुरू आहे. स्थूल बाह्य विषय, त्याच्या पुढे आतमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा इंद्रिये, त्याच्या आतमध्ये जातो तेव्हा मन, इंद्रिये, विषय. प्रमुख आपल्यासाठी काय असावं? हाच विवेक आहे. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे योग्य काय, अयोग्य काय. आपल्यासाठी योग्य काय? मन, इंद्रिये का विषय? काय असणं अपेक्षित आहे? मन हे आपल्यासाठी प्रमुख असावं. मन हे आपल्यासाठी प्रमुख असावं. पण आता होतंय काय? आपल्यासाठी काय प्रमुख आहे? विषय. जिलेबी खावी, पण जिलेबीसाठी जिलेबी खाऊ नका. इंद्रियासाठी जिलेबी खाऊ नका, मनासाठी जिलेबी खा. ही जरा बरी स्थिती आहे. जिलेबीसाठी जिलेबी खाणारे फारच खाली आहे. इंद्रियासाठी जिलेबी खाणारे त्यापेक्षा बरे आहेत, आणि मनासाठी जिलेबी खाणारे त्याच्यापेक्षाही बरे आहेत. आता जेव्हा मनासाठी जिलेबी खाल्ली जाते तेव्हा विवेकाने खाल्ली तर फारच श्रेष्ठ, अविवेकाने खाल्ली तर गाळातच आहे. हा फरक आहे. आता विवेकाने जिलेबी खाणं आणि अविवेकाने जिलेबी खाणं यात काय फरक आहे? आणि ते विवेक विषय सुरू आहे. अविवेकाने जिलेबी खातो म्हणजे काय करतो, आणि विवेकाने जिलेबी खातो म्हणजे काय करतो, असा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. मन जेव्हा जिलेबी खातं असं म्हणतो तेव्हा आपण हा अभ्यास केलेला असतो की इंद्रिये ही काही खाऊ शकत. इंद्रिये ही काही खाऊ शकत. बरं, इंद्रिये ही खाऊ शकत नाहीत हे जेव्हा कळलेलं असतं तेव्हा देह काही खाऊ शकत नाही हे कळलेलं असतं. म्हणजे तोंडाच्या आतमध्ये रसना इंद्रिय आहे. तोंड हे काही रसना इंद्रिय नाही, कारण हे स्थूल भाग आहे. तोंडाला खातच येत नाही, रसना इंद्रिय खातं. हे कळलं तर विवेक झाला असं म्हणतो आपण. हे कशावरून कळतं? हस्तमलक ग्रंथ जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रेताला काही खाता येत नाही. प्रेताला तोंड असतं पण त्याच्याकडे काय नाही, रसना इंद्रिय नाही. त्याच्यात प्रेतामध्ये रसना इंद्रिय नसतं, तोंड आहे त्याला कान आहे पण त्याला ऐकू येत नाही, कारण श्रोत्र इंद्रिय नाही. प्रेताला स्पर्श कळत नाही, त्याला भाजलं तरी कळत नाही, मारलं तरी कळत नाही, कापलं तरी कळत. आणि प्रेताला कापलं तर लोकांना त्रास होतो, सगळ्यांना त्रास होतो, कारण लोकांचं मन त्याच्यात बसलेलं असतं जाऊन. म्हणून असो, म्हणजे ही सगळ्या कशा गोष्टी आहेत बारकाईने लक्षात घेण्यासारखे. जेव्हा तुम्ही जिलेबी खाता तेव्हा तोंडाने खाता का रसना इंद्रियाने खाता? तोंडाने खाण्यापेक्षा रसना इंद्रियाने खाण्याने बरं. एवढं लक्षात घ्यावं, हा विवेक लक्षात घ्यावा की तोंड कधीच खाऊ शकत नाही, रसना इंद्रिय असावं लागतं. आणि रसना इंद्रिय शाबूत नसेल तर तोंड असून उपयोग नाही होत. रसना इंद्रियाला म्हणजे रस नसेल, त्याच्यामध्ये रसना इंद्रिय आहे पण त्यात रस नाही. तर आता रस केव्हा नसतो? जेव्हा मन संकल्प करत नाही. मनाने जर संकल्प केला नाही तर रसना इंद्रियाचं काही चालत नाही. मनाने जर ठरवलं जिलेबी नाही खायची, किंबहुना रसना इंद्रियाला खावी का नाही खावी हे मनच सांगत असतो. हा विवेक आहे. हे काय आहे? विवेक आहे. मग जेव्हा तुम्हाला असं दृढ लक्षात येईल, पक्क लक्षात येईल की आपलं खाणं, जिलेबी खाणं न खाणं हे मनावर आहे, मनच खाण्याला आणि न खाण्याला कारणीभूत आहे. मनाचाच संकल्प खा किंवा न खा असं आहे. मन म्हणत असतं खा किंवा खाऊ नको. मग इंद्रियाद्वारे ते खातं, मग खाणारं कोण आहे? मन आहे. पण कसं खातं? मन हे जिलेबी खातं रसना इंद्रियाच्या द्वारे, तोंडाच्या द्वारे. त्याचा भोग मनाला होतो पण स्पर्श तोंडाला होतो. म्हणजे खाते जिलेबी कोण? खाते जिलेबी खरं मन, पण खात नाही, खाऊन खात नाही. इतकं मन हुशार आहे. मन काय करतं? जिलेबी खातं रसना इंद्रियाच्या द्वारे, तोंडाच्या द्वारे जिलेबी खातं, पण खाऊन खात नाही. कारण मनाला आपण एखाद्याला म्हटलं थांब रे धर जिलेबी खा, तो म्हणला हां दे चल खातो,
म्हणजे नाही नाही मनाने खा. तर म्हटलं ते खातो ते. तर म्हणजे नाही नाही मनाने खा. तर खाईल कसा? मनाने खाता येत नाही आणि मन खाल्ल्याशिवाय राहत नाही. हे कळणं अवघड आहे नाही का? हा जो विषय आहे तो कसा आहे, एखाद्याला म्हटलं तू मनाने जिलेबी खा तर खाईल का? खात नाही. म्हणजे मन जिलेबी खाऊ शकत नाही. आणि जेव्हा जिलेबी खायला देते तेव्हा तोंड खाताना दिसतं. मग तोंड खातंय का मन खातंय? खातं मनच, पण कळू देत नाही जगाला. मग लोकांना काय वाटतं? लोकांना वाटतं जिलेबी कोण खाते? तोंड खातंय. म्हणजे दोष कोणाला देतात बरं? रोग लागले तर कोणाला लागतात? तोंडाला लागतात, म्हणजे स्थूल शरीराला. जिलेबी लय भरपूर खाल्ली, भरपूर जिलेबी आणली किंवा भरपूर तेल पिला तर रोग कोणाला? शरीराला. खाल्लं कोणी आणि रोग कोणाला? खातो तो, रोग याला. का? कारण आपल्याला वाटतं हाच खातो ना, म्हणून रोग याला भोगावे लागतात. जो खातो त्याला रोग भोगावाच लागणार. मनाला काय? मनाला काही रोग लागत नाही. मनाला कधी डायबिटीज झालेला ऐकलाय? लोक म्हणले मनाला डायबिटीज झालेला आहे, त्याच्या मनाला डायबिटीज झालाय, खार जिलेबी खाल्ली त्यांनी, मनाला हार्ट अटॅक आला असं म्हणेल कधी? नाही. मनाला हार्ट अटॅक येत नाही, मनाला डायबिटीज होत नाही. आणि खातो मात्र मनच. मग लोक म्हणतात मन कुठे असतंय काय? म्हणून खातं कोण? तोंड. जेवढे म्हणतात तोंड खातो ते सगळे स्थूल पातळीचे लोक आहेत. ज्याला मन खातं हे कळतं, मन खातं हे कळण्यासाठी फार विवेक पाहिजे. सगळ्यात प्रमुख गोष्ट काय आहे? खाणारा कोण आहे? मन आहे. हे कळण्यासाठी फार विवेक पाहिजे. आणि हा विवेक निर्माण व्हावा यासाठी इंद्रियांमधला भेद लक्षात घ्यायला पाहिजे. इंद्रियामध्ये असलेले भेद जोपर्यंत बारकाईने एक एक करून आपण लक्ष तपासत नाही तोपर्यंत. आणि हे होण्यासाठी आधी विषयांमधले जे भेद आहे ते लक्षात घेतले. विषयांमधले भेद लक्षात घेतले तर इंद्रियावर येतो, इंद्रियातले भेद लक्षात घेतले तर मनावर येतो. आणि मनावर जेव्हा येतो तेव्हा इंद्रियांच्या द्वारे विषय भोगूनही इंद्रिय आणि विषयामध्ये तो राहत नाही, तो मनावर असतो. एकदा तुम्ही मनावर पोचले म्हणजे एखादा मनुष्य आधी गावचा सरपंच असतो, आता तो जर मुख्यमंत्री झाला तर तो गावात येतो पण गावात येत नाही. कारण मुख्यमंत्री तो महाराष्ट्राचाच आहे आणि त्याचं गाव महाराष्ट्रातच आहे. मग तो गावात येतो पण गावात नसतो. म्हणजे तो गावातच आहे पण गावात नाही आहे, कारण तो वर गेला, उच्च पातळीला गेला, तो पंतप्रधान झाला. आता महाराष्ट्र कुठे आहे? भारतातच आहे. मग तो भारतातच आहे पण भारतात नाही आहे, कारण तो आता दिल्लीत आहे, म्हणजे पंतप्रधान आहे. तसं आहे. जसं तुम्ही जोपर्यंत विषयांवर आहात तोपर्यंत तुम्ही त्या सरपंचासारखे. जेव्हा तुम्ही इंद्रियावर याल तेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यासारखे, आणि जेव्हा तुम्ही मनावर जाल तेव्हा तुम्ही पंतप्रधानासारखे. मी दृष्टांत समजण्यासाठी. मग तुम्ही पंतप्रधान व्हा ना, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहालच, तुमच्या गावातही राहालच. पंतप्रधान हा गावचा असतो का नाही? असतोच. पण सरपंच देशाचा असतो काय? मग तुम्ही सरपंच राहू नका, मुख्यमंत्री व्हा. मुख्यमंत्री राहू नका, पंतप्रधान व्हा. आणि कोणाला पंतप्रधान व्हायला आवडत नाही, पण एखादा बडबड करायला लागला मी पंतप्रधान आहे, लोक त्याला चपलेने मारतील. तसं तुम्ही म्हणू नका मी मनावर आहे आता. मग तुम्हाला कोणी चपलेने मारणार नाही, साधू संत मारतील. नाही, ही प्रकृती, ही सृष्टी तुम्हाला पहिले झोडून काढेल. तुम्ही जर म्हणले मी मनावर पोचलो, महाराज तुम्ही सांगितलं आणि आम्ही आता पंतप्रधान, म्हणजे मनावर आलो, पहिला मनच झोडून काढेल. म्हणजे नुसतं बोलण्याने नाही होत ते. पण तुम्हाला या दृष्टांतावर नक्की लक्षात येईल की तुम्ही पंतप्रधान व्हायला पाहिजे, म्हणजे मनावर आलं पाहिजे. आणि मनावर आलं की तुम्ही इंद्रिये आणि विषय भोगून सुद्धा भोगत नाही. मनावर आल्यावर काय होतं? विषय भोगता पण भोगत नाही. का? ते दुय्यम होतात. इंद्रिय दुय्यम होतात आणि विषय तृतीय स्थानी जातात. इंद्रियावर आलं की विषय दुय्यम, आणि मनावर आलं की विषय तृतीय स्थानावर होतात. ते होत नाही असं नाही. म्हणजे पंतप्रधान झाल्यावर सरपंच हे पद कुठे जातं? तृतीय स्थानावर जातं. मुख्यमंत्री हे द्वितीय स्थानावर जातं आणि पंतप्रधान हे प्रथम स्थानावर राहतं. तोच व्यक्ती जेव्हा तिथे जातो तेव्हा असा बदल होतो. त्याचप्रमाणे जर आपण मन या दृक्वर आलो तर त्याच्या पुढचे सगळे दृश्य होतात, आणि त्याच्या पुढचे दृश्य झाले की मग ते दृश्यच राहतात. मग त्यांचा भोग होतो, त्यांना जाणलं जातं, पण त्यांचा दोष लागत. दोष लागला की अडचण आहे. दोष लागले की अडचण आहे. दोष नाही, दोष रहित पाहिजे.
आणि दोषरहित जर राहायचे असेल तर अंतर आपल्याला विचार करावा लागेल. विवेक जो आहे हा विवेक आपल्याला मनापर्यंत आणला पाहिजे सुरुवातीला. आता म्हणजे इथपर्यंत जो अभ्यास आहे तो कशाचा आहे? संकल्प येन मनः. संकल्प जो आहे या संकल्पानेच हे सगळे इंद्रिय तयार झाले. या इंद्रियांचा जो विषय आहे, इंद्रियांच्या पुढचे जे विषय आहे हे सुद्धा या मनामुळेच आहे. म्हणून मनानेच सर्व सुरू आहे. मन नाही तर काही नाही, मन नाही तर काही नाही. म्हणून इंद्रियांवर विजय पाहिजे. इंद्रियांवर विजय म्हणजे काय? एखाद्याला ओळखलं की त्याच्यावर विजय होत असतो. एखाद्याला ओळखलं नाही, जसं बागुलबावला ओळखलं की बागुलबावर विजय मिळतो. काही पदार्थ जगातले असे की त्यांच्यावर खरंच विजय मिळवावा लागतो आणि काही पदार्थ असे की त्यांच्यावर विजय मिळवावं नाही लागत, त्यांना ओळखावं लागतं. तसं इंद्रियांवर जय जर करायचा असेल, इंद्रियांवर जय मिळवायचा असेल तर इंद्रियांना ओळखावं लागतं. त्याला म्हणतात विवेक. विवेकामध्ये काय केलं जातं? विवेक म्हणजे ओळख. विवेक म्हणजे करणे नाहीये काही. विवेक म्हणजे ओळख. विवेक हा विचार आहे. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे विचार. म्हणून इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, मग संकल्पाही वरी न ए मन, असं तुकोबांचा अभंग आहे. मग इंद्रियांचा जय करा म्हणतात ते. मग इंद्रियांचा जय करायचा म्हणजे काय? इंद्रियांवर जय. इंद्रियावर जय करणार कसा? अहो एवढे मोठे थोर मोठे इंद्रियावर जय करता करता मेलेत. कोणाला शक्य नाही झालं, कोणालाही शक्य झालेलं नाही. कारण लोकांनी काय तेवढंच लक्षात ठेवलं, इंद्रियांवर जय. कोणाच्या बापाच्याने ते ऐकलेलं नाही. आलं लक्षात? आणि ह्या इंद्रियाच्या पुढे विषय आहेत. मग ह्या इंद्रियांवर जय करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्या इंद्रियांची ओळख करून घेतली पाहिजे, म्हणजे विचार केला पाहिजे, विवेक केला पाहिजे. इंद्रियांचा विवेक. कारण या ठिकाणी इंद्रिय आहेत. इंद्रियांचा विवेक केला तर विषयांचा विवेक होतोच. किंवा विषयांचा विवेक करा, मग इंद्रियांचा विवेक करा, मग मनावर लक्ष जाईल. मनावर लक्ष गेलं तर मनाच्या पुढे हे सगळे आहेत, म्हणून मन दृक होईल आणि हे सगळे दृश्य होतील. अशा रीतीने मन दृक आणि इंद्रिय आणि त्यांचे विषय हे सर्व दृश्य या वर्गात जातील. असं जेव्हा होईल तेव्हा तुमचा दृक दृश्य विवेकचा अभ्यास जो आहे तो सूक्ष्मपणे सुरू राहील. म्हणजे आत 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 तुम्ही जाल. त्याच्या पुढे जाण्याचा अधिकार तेव्हाच. जो विषयांमध्ये रमलेला आहे त्याला आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकत, असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. विषयांमध्ये जो रममाण आहे त्याला कधीही शास्त्र आत्म्याची प्राप्ती झाली असं सांगत. मग तरी सुद्धा अनेक साधू विषय भोगताना दिसतात, म्हणजे जेवताना दिसतात. काही साधू तर मस्त खाताना पिताना मजेत राहताना असे दिसतात. मग कसं काय हे शक्य आहे? असं कसं काय? नाही का? काही जर साधू बघितले तर काहीतरी पाहिजे ते चांगलं खातात, मजेत राहतात, ऐश्वर्यात राहतात, असेही दिसतात. जनक राजासारखे जर बघितले तर राजमहालात राहतात आणि साधू. जनक राजा म्हणजे साधूच आहे, असं कसं काय? याज्ञवल्क्य मुनीसारखे जर पाहिले तर 2 बायका आणि अनेक गायी आणि सोन्याच्या मोहरा, धन दौलत कमवणे हा त्यांचा रोजचा उद्योग. प्रचंड गडगंज इस्टेट होते त्यांच्याकडे. आणि याज्ञवल्क्य मुनी ब्रह्मसभेमध्ये जायचं, ब्रह्मसभा जिंकायची, सोन्याच्या मोहरा आणि गायींचं धन घेऊन घरी जायचं, असं रोजच उद्योग त्यांचा, कामच त्यांचं. म्हणजे विषयच आहे ना. हे कसं काय शक्य आहे? म्हणजे ह्याच्यातलं गमक लक्षात यायला फार वेळ लागतो. नाही, सामान्य लोकांना काय वाटतं? इंद्रियांचा जय म्हणजे कसा? इंद्रिय निग्रह हा इंद्रियांचा जय नव्हे. इंद्रिय निग्रह केला म्हणजे इंद्रियांचा जय नाही होत. इंद्रियांचा जर जय करायचा असेल तर इंद्रियांचा विवेक करावा लागतो. इंद्रियांचा विवेक केल्याशिवाय कधी त्यांचा जय होत नाही. वासनेचा क्षय. तर वासनेचा क्षय करायचा म्हणजे वासना म्हणजे आतमध्ये असलेल्या गोष्टी. आता तो थोडा पुढचा विषय आहे, पण तरी माहिती थोडीशी म्हणून सांगून देतो. तो कसं शक्य आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सगळ्या ज्या वासना आहेत यांचा क्षय कसा होईल? काम, क्रोध, लोभ, मद यांचा केला छेद ज्ञानशस्त्रे, असं ज्ञानदेवांचा एक अभंग आहे. म्हणजे त्यांचा छेद करायचा असेल तर ज्ञानशस्त्र पाहिजे. आणि ज्ञानशस्त्र पाहिजे तर विवेक पाहिजे. कारण विवेक हा ज्ञानशास्त्रातली, ज्ञान मार्गातली पहिली साधना आहे. तुमच्याकडे विवेक नाही तर काहीच नाही. आपल्याकडे विवेक नसतो आणि लोक महाराजालाच विवेक शिकवतात. ही तर फार दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्हाला कळत नाही का? तुम्ही असं वागताय. असं लोक कोणाला शिकतात? आपल्याला विवेक आहे का नाही पहिलं बघावं. महाराजाला जाऊ दे, कोणालाच विवेक शिकू नये जगात आपण.
मी तुम्हाला शिकवते, जाऊ दे, मला माफ करा. खरं पाहिलं तर आपण जगात कोणालाही विवेक शिकवू नये, आपण स्वतःलाच विवेक शिकवावा. कुठपर्यंत? जोपर्यंत दृक कळत नाही, दृक म्हणजे साक्षी दृक कळत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वतःला विवेक शिकवत राहावं. आणि त्यासाठी जे कोणी मदत होतील त्यांचं सहाय्य घ्या. मग जे शास्त्र, जसं दृक दृश्य विवेक हा आपल्याला मदत आहे, या शास्त्राच्या द्वारे आपण दृक साक्षीपर्यंत जाण्याचा विचार करतो. कोणालाही आपण अक्कल मात्र शिकवू नये, कारण आपण जर त्यांना अक्कल शिकवायला लागलो तेच आपल्याला अक्कल शिकवण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही बघा, एक प्रयत्न करून बघा. तुम्ही सांगा की महाराज आमच्याकडे दर शुक्रवारी येतात, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला येत जा दर शुक्रवारी, मग तुमच्या कार्यक्रमाला पण आम्ही येऊ. ते म्हणतील तुमचं तुमच्याकडे राहू द्या, पण तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या. मग आपण म्हटलं नाही, असं कसं? नाही आलं तिथे तुमच्याकडे बघणार नाही डुंकून. काय तुम्ही जर त्यांच्या कार्यक्रमाला गेले नाही तर ते तुम्हाला अख्ख्या जनसामान्य सगळीकडे प्रसार करून टाकतील. हे बोगस लोक आहेत सगळे, ते मात्र तुमच्याकडे येणार नाही. आपण मात्र त्यांच्याकडे गेल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात आपला विवेक. विवेक जो आहे तो इतका विचित्र आहे आपल्याकडे, हे ऐकून काही होत नाही. लक्षात ठेवा, परमार्थ हा ऐकण्याचा विषय नाहीये. फक्त परमार्थ हा कशाचा विषय? अनुभवाचा विषय, आचरणाचा विषय. आचरण, आपल्याला आचरण काय कृती नाहीये, ही काय कृती आहे? काही आचरण आहे. आपलं आचरण हे सूक्ष्म आचरण आहे, सूक्ष्म अतिसूक्ष्म आचरण आहे आपलं. आपल्या आचरणामध्ये काय? सूक्ष्म अतिसूक्ष्म आचरण आहे आपलं. कसं काय? कारण जेव्हा मनाचा विचार आपण करतोय तेव्हा हा सूक्ष्म विषय आहे, त्याच्या पुढे आतमध्ये जाणार म्हणजे अतिसूक्ष्म विषय आहे, आणि त्याच्यावर आपलं आचरण आहे. बाह्य प्रपंचातल्या आचरणाला किंमत नाही आपल्या, पण आपण तिथे न पोचताच बाह्य प्रपंचातलं आचरण बदलतो, हे दुर्दैव आहे. तिथे पोचल्यानंतर तुम्हाला कोणी अडवू शकत, पण तिथे पोचण्याच्या आधीच जर तुम्ही यांच्यामध्ये रमत असाल, या विषयामध्ये रमत असाल, तर मात्र तुमचं काहीही खरं नाही. मी जे काही सांगतोय हे सांगितलं म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल असं अजिबात नाही. मी सांगितलेल्या अवस्थेवर तुम्ही गेले तर तुम्ही मुक्त होणार आहात. तुम्ही काय, मी काय, कोणी असो, जोपर्यंत आपण त्या अवस्थेवर पोचत नाही तोपर्यंत मुक्त नाही. तोपर्यंत ही फक्त आपल्यासाठी माहिती आहे. ही तुम्हाला मी फक्त काय सांगतोय, ही फक्त माहिती आहे. ही माहिती उपयोगात आणून तुम्हाला तसा अनुभव प्राप्त करणं गरजेचं आहे. तसं आचरण तुम्हाला सूक्ष्म अतिसूक्ष्म पातळीवर करणं गरजेचं आहे. तुमचं ते आचरण दुसऱ्याला लक्षात यावं अशी गरजेची नाही, पण स्वतःला तरी कमीत कमी लक्षात यावं. स्वतःला लक्षात यावं, सद्गुरूला लक्षात यावं, शास्त्राची त्याला मान्यता असावी. विषय संपला. बाकी जगातल्या कोणाशी आपल्याला घेणं नसतं, बाकी आपल्याला कोणाशीही घेणं देणं. हे लक्षात घेतलं म्हणजे आपला विषय मिटला. तर या ठिकाणी आपण विवेक करतो आहोत. विवेक हा दृक दृश्य यांचा विवेक आहे. त्यातील दृक खरा जो आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायला वेळ आहे. आता आपण सध्या 3 प्रकारचे पदार्थ पाहिलेत. एक म्हणजे बाह्य विषय, दुसरा म्हणजे रूप, आणि दुसरा म्हणजे इंद्रिये, आणि तिसरं म्हणजे मन. मन, इंद्रिय आणि रूप नावाचे बाह्य विषय. यापैकी आपण कुठे राहावं हे कोणी ठरवावं? आपण ठरवावं. जर आपण या तिघांचा विवेक करू लागलो तर आपल्याला कशाला किंमत जाते? मनालाच किंमत जाते. म्हणजे मन या दृकवर आपण आपोमतच येतो. तुमच्या समोर 3 जण ठेवले, 3 व्यक्ती तुमच्या समोर ठेवल्या. एक म्हणजे एक लहान मूल, आणि एक म्हणजे त्या घरातला कर्ता धर्ता मनुष्य, आणि एक म्हणजे त्या घरातला प्रमुख व्यक्ती म्हणजे म्हातारा म्हणून. आता 3 व्यक्ती तुमच्या समोर ठेवल्या. तुम्हाला सांगितलं या 3 तुम्ही कोणाला वाटेल त्याचा स्वीकार करा. तुम्ही कोणाचा स्वीकार कराल? तुमच्या समोर 3 व्यक्ती आहेत. लहान मूल, तुम्ही एखाद्याच्या घरात गेले, घरामध्ये 3 माणसं लाईनमध्ये बसलेले आहेत तुमच्या समोर. समोर म्हणजे तुम्ही खुर्चीत बसले, तुमच्या आजूबाजूला 3 माणसं आहेत. एक आहे लहान मूल, दुसरा आहे तरुण मनुष्य करता धरता म्हणजे सगळं कामविमा करणारं, आणि तिसरं म्हणजे म्हातारा मनुष्य आपला काठीविटी घेऊन गप्प पडलाय. तुम्ही कशाचा स्वीकार कराल? जाऊ द्या, कशाचा कराल म्हणण्यापेक्षा तुम्ही असं परिस्थितीत बरेच वेळा अनुभवत असाल. तुम्ही जेव्हा कोणाच्या घरी जाता तेव्हा काय करता सांगा मला? या 3 कोणाचा स्वीकार करता? फटकन. है ना, फार बरं वाटतं ना. कारण लहान मुले चंचल असतात. लहान मुलं म्हणजे विषय,
दृष्टांतामधले लहान मूल म्हणजे आपल्या या ठिकाणी विषय. साहजिकच आहे, कोणाच्याही घरी गेले की आपल्याला म्हातारा मनुष्य दिसतच नाही, पहिल्यांदा लहान मुलावर दृष्टी जाते. पाटकरण, किती गोड पोरग आहे, थोडा इंग्रजी शिकलेला असेल तर किती क्यूट आहे. आपण वेदांत श्रवण करणारे लोक आहेत, आपली ही स्थिती आहे बरं का. तुम्ही दुसऱ्याकडे आपल्याकडे बघा, दुसऱ्याकडे नाही. मी एकदा आपल्याच एका साधकाची छोटी मुलगी बाबांकडे आली होती पाषाणला असत, आणि मी शेगावून आलो आणि मी बाबांना म्हटलं किती सुंदर गोड मुलगी आहे. बाबा मला म्हटले माया आहे. मी म्हटलं हे काय झालं. मी अत्यंत पवित्र भावाने, म्हणजे लहान मुलगी, छोटी म्हणजे काय KG मध्ये पण जात नाही, किती गोड मुलगी आहे. बाबांनी दुसऱ्या एकही क्षणाचा विलंब न करता म्हणलं हीच माया आहे. आता त्याच्या बापाने ऐकलं नाही, बरं आहे, त्याचा बाप कोण मुलगी कोण हे मी सांगत नाही. त्याच्या बापाने ऐकलं नाही, चांगलं झालं. मुलीला कळत नव्हतं ते बरं होतं. तर लहान मूल दृष्टांत जाऊ द्या, तो विषय जाऊ द्या. आता दृष्टांतामध्ये तुम्ही लहान मुलाला पकडता, हे क्लिअरच आहे का. तुम्हाला चंचल व्हायला आवडतं, बरं वाटतं. थोडा शहाणा मनुष्य असेल तर म्हणते चल बाजूला बसते पोराला तिकडे नाही, असं म्हणतो ना. म्हणजे आपणच जरा शहाणे असलो तर काय करतो, त्या लहान मुलाला जास्तीत जास्त एखादा सेकंद, नाही तर केव्हा तो पण विचार करत नाही. काही काही लोक म्हणते त्याला त्या आतल्या खोलीत घेऊन जा, त्याला काय गोंधळ घालू तिकडे आतमध्ये. आणि जो तरुण करता असतो त्याला म्हणतो हा अरे ते आपल्या ते ह्याचं काय झालं, तुमच्या विहिरीवर मोटर लावली होती किती HP लावली, मागच्या वेळेस ऊस घेतला त्याला किती काय कसं, म्हणजे एवढं उत्पादन कसं काय काढलं. नोकरी करत असेल त्याला म्हणतो तुला मागच्या महिन्याचा पगार किती होता, ह्या महिन्यात किती झालाय, काय वाढले का नाही, इन्क्रीमेंट वगैरे झाली का नाही. आपला विषय काय आहे, हा विषय सुरू असतो. म्हणजे दुसऱ्या व्यक्ती जी आहे ती लहान मुलाकडे जात नाही, ती कोणाकडे जाते, याच्याकडे जाते. अजून जरा शहाणा असला तर तो म्हाताऱ्या माणसाकडे जातो, त्याचे पाय धरतो, त्याला म्हणतो बाबा कसं आहे संसार वगैरे कसं, बरं आहे. मग तो म्हातारा लगेचच म्हणतो काही खरं नाही. हे ह्याला माहित असतं की म्हाताऱ्याकडे गेलं तर हे नीरस आहे. म्हातारा कोण आहे, नीरस व्यक्ती आहे, ह्याचं काय तसं राहिलंय, सगळं संपलेलं आहे. पण तो खरं सांगणार असतो, म्हातारा खरं सांगणार असतो, तरणा मध्ये होलपटावणार असतो, आणि लहाना त्याला तर काही गंधच नसतो काय चाललंय काय. तसं विषयामध्ये तुम्ही राहिले की काय चाललंय काय करलंय हे कळणारच नाही. इंद्रियांकडे आले तर तुम्ही त्या तरण्यांच्या सारखी अवस्था होऊन जाईल, आणि मनाकडे जर गेले तर तुम्हाला कळेल काय खरं आहे का काय खरं नाही. म्हणजे इंद्रिय खरी आहेत का विषय खरे आहेत का हे कळायला लागेल. म्हणून तुम्ही कोणाकडे जावे, कोणाच्याही घरी गेलं तर पहिले म्हाताऱ्या माणसाकडे जावं. आता काही काही म्हातारी सुद्धा कोणाच्याही घरी गेले की लहानाकडेच जातात, हे दुर्दैव आहे. त्यांना बरं वाटतं नातवंडामध्ये, कारण चंचलता असते त्याच्यामध्ये. कारण म्हातारा हा पुढच्या जन्माची तयारी करत असतो. काय होतं असं, म्हाताऱ्यांना नातवंड्यामध्ये रस का राहतो, कारण त्यांना माहीत असतं आता मेल्यानंतर पुढचा जन्म आपल्याला हाच आहे, पुन्हा पुढच्या जन्माची तयारी म्हणून नातवंडामध्ये रस असतो. आणि रंगनाथ महाराज परभणीकरांनी असं म्हटलेलं आहे, जे आपण लिहिण्यामध्ये वाचतो, की तुम्ही तुमच्या संसारात मुक्त होऊ शकता जर प्रयत्न केले तर, पण नातवंडाच्या संसारात जर तुम्ही घुसले, म्हणजे नातवंडाच्या नादी लागले की ब्रह्मदेव जरी आला तरी तुम्हाला मुक्त नाही करू शकत. म्हणून नातवंडाच्या नादी लागू नका. तुम्हाला तुमची मुलं बाळा शिव्या देतील, त्यांना माहीत झाले संदीप लोखंडे आहेत त्याच्यामुळे हे आपली बिथरलेत आईबाप. तुम्हाला शिव्या देणार नाही, मलाच शिव्या देतील हे मला चांगलं माहीत, आणि देतात हे मला माहीत. मला काही फरक पडत नाही, कारण आमचा उद्योगच आहे, अनंत जन्म हाच आपलं काम आहे. तुम्हाला कोणी शिव्या देते म्हणतील महाराजामुळे बिघडले आपले आईबाप, यांना आपल्या मुलाबाळाशी घेणं राहील, आपल्याशी नाही ना आपल्या मुलाबाळाशी घेणं. पण तुम्ही तसे करणार नाही, तुम्ही फार हुशार आहात हे मला अजून माहीत, त्यामुळे मला दोष लागणारच नाही. तुम्ही इतके हुशार आहात की महाराज फक्त ऐकता, बरोबर आहे. जास्तीत जास्त मग 100 रुपयाची नोट महाराज दिले की महाराज पण खुश होतो, 1000 रुपये दिले तर अजून खुश होतो, 5000 दिले तर अजूनच खुश होतो. महाराज म्हणतो वा किती मोठा साधक, खायला देतात, प्यायला देतात, दक्षिणा देतात, काय महाराजाला पाहिजे अजून. तुम्हाला काय घेणं देणं, आम्ही नातवंडाशी खेळू नाही तर मुलाबाळाच्या संसारात पूर्ण राहू. मी काय तुमचं धर्मशास्त्री नाही आहे, माझा विषय तुमचा धर्मशास्त्र शिकवण्याचा नाही आहे, मी वेदांती पुरुष आहे. पटत असेल तर या, नसेल तर पुढच्या शुक्रवारपासून आपलं हे बंदच आहे. आलं लक्षात, विषय लक्षात आला का. म्हणजे बरोबर आहे का चुकीचं आहे, चुकीचं आहे, पचनी पडणं अवघड. असो, तुम्ही मनावर या, जाऊ द्या. तुम्ही मनावर आले की हे बाकीचं सगळं बंद होईल. जाऊ द्या, महाराजाचं काय ऐकू नका, महाराज काय म्हटलं तर वाईट वाटून घेऊ नका. वाईट वाटलं तर काही हरकत नाही,
पण वाईट वाटून घेऊ नका, मनावर या. जर तुम्ही मनावर आले तर हे दोन बाकीचं बंद पडतील. तुम्हाला सांगावं नाही लागणार काही. तुम्हाला सांगावं लागतंय का? कारण तुमच्या मनावर येत नाही म्हणून. तुम्ही मनावर जाल तर मला कशाला सांगावं लागतंय? मला यांना कुठे सांगावं लागतं की तुम्ही नातवंडाच्या नादी लागू नका? ते लागतच नाहीत, मला माहिती आहे, नाही का? मला सांगायला लागू नये. तुम्ही मनावर या, तुम्हाला सांगावं लागणार नाही काय. मनाच्या पुढे गेले तर मला तुम्हाला मनाचाही विषय सांगावा लागणार नाही. तुम्हाला सांगावं लागू नये, आणि सांगावं लागत असेल तर तुमचं फार मोठं पूर्वीचं पाप आहे. तुम्हाला साधू सेवेशिवाय पर्याय नाही. शास्त्र साधू सेवा करत राहा. तेही तुम्हाला जमत नसेल, तेवढा अधिकार नसेल तर दगडधोंड्याची पूजा करा, प्रतिमेची पूजा करा, ईश्वर सेवा करा. काय करायचं ते करा, पण करा काहीतरी. असे मरू नका. नातवंडाचे पाय धुवून पिण्यापेक्षा एखाद्या फोटोला धुवून प्या, ते बरं आहे. आलं लक्षात? तर आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे? सध्या तरी आपला विषय इंद्रिय आणि मन यापैकी मन या ठिकाणापर्यंत जाण्याचा आहे. मनापर्यंतचा विवेक करा आणि मनावर या. मनावर जो आला त्याला पुढे आतमध्ये आत जाण्याचा अधिकार आहे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान